वैजापूर तालुक्यातून सोशल मीडियाच्या गैरवापराशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपवर झालेली ओळख अगोदर मैत्रीत बदलली, यानंतर एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना जवळपास 20 दिवसानंतर समोर आली। पोलिसांच्या तपासादरम्यान पीडित मुलीने आपली आपबीती सांगितल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यातील एका तरुणाशी अल्पवयीन मुलीची ओळख झाली। दररोजच्या संवादातून दोघांमध्ये मैत्री वाढली। त्यानंतर 25 जुलै रोजी संबंधित तरुणाने मुलीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलवले। मुलगी त्याच्यासोबत गेल्यानंतर तब्बल 19 दिवस घरी परतलीच नाही। कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही। अखेर कुटुंबियांनी शिरूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। 12 ऑगस्ट रोजी मुलगी घरी परतली, मात्र ती प्रचंड घाबरलेली असल्याने सुरुवातीला पोलिसांना काहीही सांगू शकली नाही। यानंतर 13 ऑगस्ट रोजी वैजापूरच्या पिंक पोलिसांनी मुलीशी विश्वासाने संवाद साधत तिचे समुपदेशन केले। पिंक पोलीस पथकाने साधलेल्या संवादानंतर मुलीने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित तरुणाने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने वैजापूर शहरातील एका लॉजवर नेले। तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे। पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात 26 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांच्या पथकाने वैजापूर शहरातील एका लॉजवर जाऊन शुक्रवार रोजी पंचनामा केला। या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत।